लवकरच ना आपल्याकडे एक लग्न आहे. या लग्नाची सध्या जोरात तयारी सुरू आहे. म्हणजे तेच हो, शॉपिंग, हॉल, जेवण आणि त्यासोबतच आमंत्रण. काय ना, या जोडप्याने आमंत्रणासाठी एक खास व्हिडिओ बनवलाय. हा पहा. असंच असेल नाही का? हे लग्न आहे प्रार्थना आणि वैभवचं. हा, पण खरं नाही हा. सिनेमात यांचं लग्न होतंय, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप लग्न. याबद्दलच गप्पा मारायला आम्ही या टीमला भेटलो. सध्याच्या टायटलची बरीच चर्चा सुरू आहे. बऱ्याच लोकांना टायटल खूप इंटरेस्टिंग वाटतं, व्हॉट्सअप लग्न. मला असं वाटतं ते खूप जस्टिफाय करतं फिल्मला, कारण ही फिल्म दोन अशा व्यक्तींची आहे जे त्या वयोगटात आहे जेव्हा त्यांना बऱ्याच लोक जेव्हा विचारतात की व्हॉट्सअप लग्न कधी करणार, तर त्यांचं म्हणणं असतं की अरे तर आत्ता लग्न झालं. त्यामुळे ते नाव कुठेतरी चपखळ बसलं या स्टोरीला. आय थिंक ते खूप चांगलं जुळून आलं की नाव पण इंटरेस्टिंग आहे, ते कथेला पण जातं, कथेला पूरक आहे. त्यामुळे तुम्ही 2 सिनेमात लव्ह स्टोरी केली आहे, मग या स्टोरीमध्ये वेगळं काय आहे? फरक मी एवढाच म्हणेन, जरी लव्ह स्टोरी असली तरी कॅरेक्टर्स वेगळे आहेत आणि ज्या पद्धतीने मांडली आहे फिल्म, ज्या पद्धतीने ती पोर्ट्रे केली आहे ती पण खूप, त्यात पण बऱ्यापैकी तफावत आहे. आणि जेव्हा तुम्ही 16 मार्चला तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला हे अगदीच प्रकर्षाने जाणवून येईल की आधीच्या 2 फिल्ममध्ये आणि याच्यात खूप फरक आहे. आपण म्हणतो ना, पहिल्या बॉलला 6 मारलं, दुसऱ्या बॉलला पण 6 मारलं, तर तिसऱ्या बॉलला 6 मारावंच लागतं. तसं आहे, पहिली लव्ह स्टोरी केली, दुसरी पण लव्ह स्टोरी केली, मग तिसरी लव्ह स्टोरीच करावी लागते. म्हणून आम्ही ठरवलं जर करणार तर व्हॉट्सअप लग्न. सो आम्ही खूप निवडून ही स्क्रिप्ट सिलेक्ट केली आहे, हो ना. खूप आल्या स्क्रिप्ट आमच्याकडे या 2 वर्षात, पण आम्ही हीच फिल्म केली. हा डाट जिकडे कुठे लागेल ना, आपला पुढला हनीमून तिथे. तर 3 महिन्याला एक ब्रेक घेऊ. कुठे लागला? झांबिया. ते एक बरं झालं. तर व्हॉट्सअप लग्न तुम्ही थिएटरमध्ये जाऊन, जरी व्हॅलेंटाईन डेच्या थोडं काही दिवसांनंतर रिलीज होते, पण तो रोमॅन्स घेऊनच, तो रोमॅन्स आम्ही कंटिन्यू केला. तो फ्लेवर 14 फेब्रुवारीचा कंटिन्यू होत 16 मार्चला जेव्हा रिलीज होईल फिल्म, तर तुम्ही आवर्जून थिएटरमध्ये जाऊन बघा व्हॉट्सअप लग्न तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर. सिंगल लोकांनी तर नक्की बघा. म्हणजे लग्न काय असतं हे कळेल ना मुळात. सो सिंगल लोकांनी तर नक्कीच बघा. येस. बरं, या सिनेमाचा आणखीन एक बेस्ट पार्ट म्हणजे याचं म्युझिक. आणि हे म्युझिक केलंय मेलोडी किंग निलेश मोहरीर यांनी, गायलंय ऋषिकेश आणि निहिरा यांनी, आणि लिहिलंय अश्विनी शेंडे हिने. चला तर मग याच टीम सोबत यांच्या गाण्यांबद्दल गप्पा मारूयात. दोन्ही गाणी आहेत आपली ह्या फिल्म मधली, तू जराशी आहे आणि भुंकरीची आहे. ह्यातलं दोन्ही ह्याच्यातलं काय काय एन्जॉय केलंस कंपोज करताना? कंप्लीट एन्टायरिटीमध्ये ही दोन्ही गाणी एन्जॉय केली, कारण दोन्ही गाण्यांच्या सिच्युएशन्स आणि दोन्ही गाण्यांचा आशय इतका वेगळा आहे. एक आत्ता तुम्ही जे गायलात ते पहिल्या भेटीचं गाणं, आणि पहिल्या भेटीतून गोष्टी हळूहळू पुढे चालल्या आहेत, तर ती